आज आपल्या जय आनंद दत्त ट्रस्टच्या वतीने आपला हा जो आश्रम आहे या आश्रमाचं नाव आहे रमनाई वृद्धाश्रम तथा अनाथाश्रम। या आश्रमामध्ये आज हा जो आश्रम उभा करण्यासाठी जे काही आर्थिक सहकार्य लागतं ते श्री विजयकुमार श्रीराम भाकरे राहणार सिंदखेड यांनी आपली 4.25 एकर शेती विकून आपल्याला हा आश्रम घेण्यासाठी इथे आर्थिक सहाय्य केलेलं आहे। बंधूंनो, ह्या आश्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या परिसरातील जे काही वृद्ध लोक आहेत किंवा अनाथ लोक आहेत त्या सगळ्यांना इथे त्यांची राहण्या खाण्याची सर्व सोयी ज्या आहेत त्या मुफ्त त्यांना आपण उपलब्ध करून देणार आहोत। त्यानंतर सर्वात प्रथम जे आपली स्टेप असेल ती म्हणजे या परिसरातील जे काही लहान मुलं आहेत जे शिक्षणामध्ये ज्यांना ग्रामीण भाग असल्यामुळे थोडे ते मागासलेले आहेत तर त्यांना स्कॉलरशिप, नवोदय आणि स्पर्धा परीक्षा इत्यादीच्या माध्यमातून आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत। त्यानंतर आपली दुसरी स्टेप अशी आहे की जे वृद्ध लोक आहेत त्यांना आपण इथे सहारा देणार आहोत। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर या रासायनिक गोष्टींमुळे आपलं आरोग्य दिवसेंदिवस ढासळत चाललेलं आहे। तर इथे ही जी आपली 1.25 एकरची जागा आहे या जागेमध्ये आपण फक्त नैसर्गिक किंवा प्राकृतिक अशा प्रकारची शेती करणार आहोत। त्या माध्यमातून फळावळ असतील, भाजीपाला असेल, हा पूर्णतः प्राकृतिक आणि नैसर्गिक अशा पद्धतीचा आपण उगवून तो आपल्या आश्रमात राहणारे जे व्यक्ती आहेत, लोक आहेत त्यांना पुरवणार आहोत। आणि त्यानंतर त्याच्यामधून शिल्लक उरलेला जो काही भाजीपाला असेल, फळावळ असतील ते आपण समाजामध्ये इतर लोकांना ज्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे आणि ज्यांना नैसर्गिक किंवा पूर्णतः जैविक अशा प्रकारचा भाजीपाला, फळावळ पाहिजे असतील त्यांना आपण विक्री करता नंतर उपलब्ध करून देणार आहोत। आज श्री विजयकुमार भाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे अमर युवा दल फलखेड अशा प्रकारे एक युवा दल जे आहे त्याची देखील स्थापना करणार आहोत। त्याच्या फलकाचं अनावरण होणार आहे। त्यानंतर वृक्षारोपण जे आहे, आज वृक्षारोपण ही खरोखर काळाची गरज आहे, कारण आपल्याला पर्यावरणाला जर वाचवायचं असेल तर वृक्ष हे लावाच लागणार आहेत। त्यामुळे श्री विजयकुमार भाकरे यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आपण 80 झाडांचं वृक्षारोपण इथे मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत। आणि खरोखर हा आश्रम आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर आपलं जे जय आनंद दत्त ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे जे काही सर्व सदस्य आहेत, संचालक आहेत, त्या संचालकांना खूप परिश्रम घ्यावे लागतील। आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परिसरातील जे काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींनी इथे आर्थिक त्याच पद्धतीने श्रमदानाच्या माध्यमातून सहकार्य करण्याची गरज आहे।